नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रश्मी लाहोटी यांनी एक फार सुंदर विचार मांडलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्या सगळ्यांशी शेअर करते त्यांच्याच शब्दात. आपण नकोसे प्रसंग फार मनाला लावून घेतो आणि त्यावर सतत विचार करतो आणि त्या छोट्याशा गोष्टीला अजून मोठं आणि जास्त मजबूत बनवतो. कशासाठी? कधीही न विसरण्यासाठी. अधूनमधून तो प्रसंग आठवून त्याला अजून खतपाणी घालतो, मनातली सल आढी अजून मजबूत करतो, कधीही न विसरण्यासाठी. आणि त्यात भरपूर वेळ आणि मनाची शांतीसुद्धा घालवतो. आणि याच्या अगदी उलट, चांगले प्रसंग आपण खूपच कॅज्युअली घेतो, अनुभवतो, तात्पुरती आठवण चर्चा करतो आणि सोडून देतो. त्या सकारात्मक गोष्टींना मोठं आणि मजबूत करत नाही आपण. पण खूप वर्षापूर्वी अगदी लहानपणी झालेला अपमान शब्दांसह आपल्याला आठवतो, कारण त्या प्रसंगाची मनातल्या मनात किंवा इतरांजवळ आपण खूपदा रिव्हिजन केलेली असते. पण बरेचसे चांगले प्रसंग मात्र आपल्याला पुसटसे आठवत असतात, कारण त्यांची वेळोवेळी देखभाल केलेली नसते. चांगले प्रसंग हक्काचे म्हणून सहजतेनं आपण घेतो आणि विसरतो. आणि वाईट क्षण, अपमानाचे क्षण खुणगाठ बांधून ठेवतो. पण जे मिळालंय त्यासाठी कुणाला किंवा देवाला धन्यवाद द्यायचं विसरतो आणि नाही त्याच्यासाठी तक्रारीचा सूर लावत बसतो. ज्याला याच्या उलट जगता आलं, नकोसा प्रसंग सहजतेनं विसरून हवेहवेसे क्षण जिवंत ठेवता आले ना, तो खरा भाग्यवान. नकोसं वाळूवर लिहिता आलं पाहिजे आणि सुंदर क्षण दगडावर कोरता आले पाहिजेत. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.